नमस्कार मित्रांनो, आता बरेच शेतकरी यावर्षी टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड करतील, परंतु त्याच्यामध्ये सर्वात मोठा अडचण जी आहे ही म्हणजे मशीनची. तर मशीन कोण्या कंडिशनमध्ये चालते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आता जी आपली कंडिशन आहे हे आता आपण ज्यामध्ये खत पेरत आहोत, तर सध्याला कंडिशन आहे साधारण 1 इंचापर्यंत ओल. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा मशीन व्यवस्थित चालत नाही. कमीत कमी आपल्याला जमिनीमध्ये ओल जे आहे ही 2 इंचाच्या खाली पाहिजे. म्हणजे वरचा जे भाग आहे पापडा जे आपण म्हणतो हे 2 इंचापेक्षा खाली पाहिजे. आता आपण हे 1 इंच आहे, इथं खाली जर बघलं तर हे ओल निघते, अशी माती, ओली माती निघते. तर अशी माती टोकन मशीनला जे आहे हे पकडते. आता बरेच शेतकरी काय करतात की जबरदस्तीने त्याला मशीनला ढकलतात. त्याच्यामुळे संपूर्ण माती जी आहे हे मशीनला तर लागतेच, ढकलासुद्धा हाड जाते आणि एखाद्या वेळेस चिखल जे आहे हे दातामध्ये सुद्धा अडकू शकते. शक्यतोवर बियाणं जर तुम्ही टोकन करत असाल तर अशा कंडिशनमध्ये मशीन ढकलू नका, जेणेकरून आपलं बियाणाचं नुकसानसुद्धा होईल त्याच्यामध्ये. कारण की काय होतं, एखाद्या वेळेस माती दातामध्ये जर चिखल अडकला तर संपूर्ण बियाणे एका जागी जमा होत असते आणि त्या ठिकाणी बियाणं पडत नाही. मग एकाच वेळेस संपूर्ण बियाणे एकाच ठिकाणी पडून जाते. त्याच्यामुळे मग तुमची एक तर पेरणी चुकत आहे, म्हणजे लागवड चुकते, त्याचबरोबर बियाणंसुद्धा व्यवस्थित पडत नाही. म्हणून वापसा कंडिशन जर पाहिजे असेल तर तुम्हाला 2 इंचसुद्धा 2 इंचापर्यंत वापसा कंडिशन पाहिजे. आता बघू शकता हे पूर्ण ओले आहे. या कंडिशनमध्ये मशीन ढकलता येत नाही. आपण खत टोकन करत आहोत, याच्यामध्ये कमी जास्त खत जरी पडलं तरी याच्यामध्ये आपलं टेन्शन घ्यायची गरज नाही. तर याच्यामध्ये आपण जर या कंडिशनमध्ये जर पेरतो म्हटलं बियाणं तर नाही, शक्य नाही, कारण की बियाणं व्यवस्थित पडत नाही. आता बघू शकता मशीनला चिखल जे आहे ते किती मोठ्या प्रमाणात पकडत आहे. बघू शकता अशामध्ये दात बेरणे असा प्रकार होऊ शकते. बघा, संपूर्ण चिखल जे आहे हे दातावर चिपकलेलं आहे. एखाद्या वेळेस दातामध्ये जर चिखल गेला तर हे दात पूर्ण जाम होऊन बसते. तर अशामध्ये रिस्क घेऊ नका, थोडंसं वापसा कंडिशन येऊ द्या. आता त्याच्यामध्ये आपण खत करत आहोत, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस बेरलं जरी दात तरी एवढं काय काळजी करण्याचे कारण नाही. पण बियाणं जर असेल तर एवढ्या चिखलामध्ये चालू नका.